नमो नमः सर्वेभ्यो। अस्मिन् चलच्चित्रे वयं संस्कृतभारत्याः शिक्षायाः वर्गस्य कृते गीताप्रवेशस्य भागप्रथमस्य वर्गस्य कृते सन्धिं वयम् अधुना पश्यामः। गते चलच्चित्रे वयं श्रुत्वसन्धि वयं अपश्याम। अधुना अस्मिन् चलच्चित्रे वयं ष्टुत्वसन्धिं वयं पश्यामः। सन्धि इत्युक्ते किं तदपि वयं गते चलच्चित्रे अपश्यामः। अहं दर्शिकां दर्शयामि अधुना। सन्धि इत्युक्ते किञ्चित् पुनस्मरणं वयं करिष्यामः अधुना। अधुना कुर्मः। व्यञ्जन सन्धि सन्धि इत्युक्ते द्वयोः वर्णयोः मध्ये सन्धिः भविष्यति अथवा सन्धिः भवति। सन्धेः सन्धेः त्रयप्रकाराः सन्ति: स्वरसन्धि, व्यञ्जनसन्धि, विसर्गसन्धि। स्वरसन्धेः सन्ति: सवर्णदीर्घसन्धि, गुणसन्धि, वृद्धिसन्धि, यणसन्धि, अयाधिसन्धि, पूर्वरूपसन्धि, पररूपसन्धि, प्रकृतिभावसन्धि। व्यञ्जनसन्धेः त्रयप्रकाराः सन्ति: ष्टुत्वसन्धि, ष्टुत्वसन्धि, जष्ट्वसन्धि। एताः सर्वाः वयं दर्शिकाः गते चलच्चित्रे विस्ताररूपेण वयम् अपश्यामः। अधुना वयं व्यञ्जनसन्धि इत्युक्ते अपि वयम् अपश्यामः। ष्टुत्वसन्धि गते चलच्चित्रे वयम् अपश्यामः। अधुना वयं सन्धिम् अधुना पश्यामः। अहं किञ्चित् बृहत् करोमि दर्शिका। ष्टुत्वसंधीमध्ये मागच्या वेळेला आपण काय बघितलं होतं की शहामृगातला म्हणजे श श हे एक असतो तालव्य श आणि एक असतं मूर्धन्य श आणि श. तालव्य श असतो जो तालू उत्पन्न होणारा शहामृगातला जो असतो तो तालव्य श आणि श असतो तो मूर्धन्य श असतो. ओके, थोडासा उत्पत्ती स्थानामध्ये फरक आहे. सो तालव्य श चा ष्टुत्व संधी होतो आणि मूर्धन्य श चा ष्टुत्व संधी होतो. ओके, श आणि श फरक आहे. सो तालव्य श जो आहे त्याचा ष्टुत्व संधी होतो आणि मूर्धन्य श जो आहे त्याचा ष्टुत्व संधी होतो. ओके, आता ष्टुत्व संधीचं ष्टुत्व हे सूत्रमस्ति स्तो ष्टुनाष्टुः. जेव्हा सकाराच्या नंतर जेव्हा षकार आणि तकाराच्या नंतर जेव्हा टकार येतो, टकार जो त वर्ण जो आहे त्याच्यानंतर जेव्हा ट वर्ण होतो तेव्हा क्रमशः ट वर्णाचा किंवा ट वर्णातील वर्णांचा आपल्याला आदेश प्राप्त होतो. पुन्हा आपण बघूया की जेव्हा ष्टुत्व संधीमध्ये आपण काय बघितलं होतं मागच्या वेळेला की सकारानंतर जेव्हा षकार येतो, षकार तालव्य श येतो त्यावेळेला त्याचं रूपांतर आणि त वर्गातील वर्णानंतर जेव्हा च वर्गातील वर्ण येतात तेव्हा त्याचं रूपांतर क्रमशः च वर्गातील वर्णांमध्येच होतं. तसाच सेम म्हणजे सिमिलर आहे इथे मागच्याही वेळेला ष्टुत्व संधीमध्ये सुद्धा सकार आणि त वर्गाच्या नंतर, त्यामुळे इथे फर्स्ट प्रायमरी बेस जो आहे जो पहिल्या वर्ण फर्स्ट आहे पार्ट तो सेम राहिलेला आहे की सकार आणि त वर्गातील वर्णानंतर. हे समान आहे ष्टुत्व संधी आणि ष्टुत्व संधीमध्ये. सकार आणि तकार त वर्गातील वर्णानंतर फक्त ष्टुत्व संधीमध्ये काय झालं होतं की शकार आला होता. शकार कुठला? तालव्य श आला होता. शकार आणि च वर्ग आला होता. आणि इथे ष्टुत्व संधीमध्ये परत फर्स्ट पार्ट सेमच राहिलेला आहे. सकार आणि त वर्गातील वर्णानंतर जेव्हा मूर्धन्य श येतो आणि ट वर्गातील वर्ण येतात तेव्हा त्यांचं रूपांतर षकार आणि ट वर्गातील वर्णांमध्ये होतं. तर सिमिलॅरिटी काय आहे ष्टुत्व संधी आणि ष्टुत्व संधीमध्ये की सकार आणि त वर्गातील वर्णानंतर हा सेम पॉइंट आहे. ओके, म्हणजे फर्स्ट कंडिशन सेम आहे दोन्ही संधींमध्ये. दुसरा फक्त ष्टुत्व संधींमध्ये शहामृगातला म्हणजे तालव्य श येतो आणि ष्टुत्व संधीमध्ये मूर्धन्य श येतो. आणि ष्टुत्व संधीमध्ये
मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं होतं तेव्हा त्याच्यामध्ये च वर्ग असतो आणि ष्टुत्व संधीमध्ये ट वर्ग येतो. एक थोडंसं आपण जर कारण हे समजायला सोपं जाईल, लक्षात ठेवायला पण सोपं जाईल. इथे बघितलं आपण की सकारानंतर आणि त वर्गानंतर हे बघा इथे खाली ष्टुत्व संधी काय होता? सकारानंतर आणि त वर्गातील वर्णानंतर शकार म्हणजे तालव्य श आणि च वर्ग आलेला आहे. आता इथे ष्टुत्व संधीमध्ये काय होतं आहे आपण पुढे बघणार आहोत की सकारानंतर मूर्धन्य श मूर्धन्य श येतो आणि ट वर्ग येतो. एवढाच फरक इथे झालेला आहे. बाकी सगळे नियम हे ष्टुत्व संधीसारखेच आहेत. आता आपण उदाहरण बघूया की ह्याचं पण सूत्र आहे स्तोहो ष्टुनाष्टुहु. ओके, म्हणजे सकाराचा सकाराच्या नंतर जेव्हा शकार येतो तेव्हा सकारस्य शकारः स्यात्. ओके, म्हणजे सकाराच्या जागी शकार लिहायचा आहे मूर्धन्य श आणि त वर्गाच्या वर्णात त वर्गस्य ट वर्ण ट वर्ग स्यात् म्हणजे ट वर्गाच्या जागी ट वर्गाच्या जागी आपल्याला ट वर्ग लिहायचा आहे. ओके, आला तर आता उदाहरण बघूया म्हणजे सोपं जाईल की रामस योग टीकते. आता रामस मध्ये स आहे स योग ट. आता सकार म्हणजे सकारानंतर ट वर्गातील वर्ण आलेला आहे त्यामुळे सकाराचा होणार काय तो इथे जसं म्हटलं की सकारस्य शकारः भवति. त्यामुळे सकाराच्या जागी आपल्याला शकाराचा आदेश झालेला आहे आणि त्यामुळे राम योग श योग टिकते त्यामुळे रामष्टिकते. ओके, त्याच्यानंतर उदाहरणार्थ पुढचं बघितलं तर तत् योग टंगा टंका. आता इथे काय झालेलं आहे की आता मगाशी ते स आला होता. आता त वर्गातील वर्णानंतर म्हणजे त वर्गातला हा प्रथम वर्ण आहे. त्यामुळे त वर्गातील वर्णानंतर ट आलेला आहे. त्यामुळे त वर्ग त वर्ण हा त वर्गातील पहिला वर्ण आहे. त्यामुळे ट वर्गातील वर्ण जो आहे पहिला तो म्हणजे ट. त्यामुळे त च्या जागी ट चा आदेश होतो. त्यामुळे त योग ट योग टंका म्हणजे डबल ट झालेला आहे तिथे तटंका. ओके, त्याच्यानंतर पुढे बघितलं तर आता उदाहरणार्थ लसद योग डमरू द त वर्गातील वर्ण आहे द कितवा आहे त थ द तिसरा वर्ण आहे. आणि त्याच्यानंतर काय आलेलं आहे की ट वर्गातील वर्ण आलेला आहे हा ड हा तिसरा वर्ण आहे ट ठ ड. ओके, सो त्यामुळे द हा त वर्गातील तिसरा वर्ण असल्यामुळे ट त्याच्या पुढे ट वर्गातील वर्ण आला त्यामुळे ट वर्गातला तिसरा वर्ण कुठला आहे ट ठ ड. त्यामुळे लसद क्षमता हा लसद द च्या जागी ड चा आदेश प्राप्त झालेला आहे आणि लसद डमरू असं त्याचं रूपांतर झालेलं आहे. पुढे बघितलं तर चक्रीन योग ढौकसे. आता चक्रीन न हा त वर्गातील अंतिम वर्ण आहे पंचम वर्ण आणि त्याच्या पुढे काय आलेलं आहे ढ आलेला आहे जो ट वर्गातील वर्ण आहे. म्हणजे त वर्गातील वर्णानंतर जेव्हा ट वर्गातील वर्ण येतो त्यावेळेला न हा पंचम वर्ण आहे त्यामुळे ट वर्गातील पंचम वर्ण कुठला आहे ट ठ ड ढ न. त्यामुळे न त्यामुळे न च्या जागी आपल्याला न चा आदेश प्राप्त होणार आहे. त्यामुळे चक्री योग न योग ढौकसे चक्रीन ढौकसे. म्हणजे काही आणखीन उदाहरणं बघूया आपण. उदाहरणार्थ तत् योग टीका. आता इथे त वर्गातील वर्णानंतर ट आलेला आहे वर्गातील वर्ण त्यामुळे आता त हा प्रथम वर्ण आहे त वर्गातील त्यामुळे ट वर्गातील प्रथम वर्ण जो असणार आहे तो म्हणजे टच. त्यामुळे त च्या जागी ट चा आदेश तट्टिका. रामस योग षष्ठ. ओके, आता इथे बघा हे फार महत्वाचं उदाहरण आहे. त्यामुळे सकारानंतर षकार आलेला आहे. सकारानंतर षकार आलेला आहे त्यामुळे स च्या जागी ष चा आदेश प्राप्त होतो. त्यामुळे राम योग ष योग षष्ठ त्याचं रूपांतर होतं रामषष्ठ रामषष्ठ. रामस योग टीकते. इथे इथे काय आलं होतं सकारानंतर षकार आला होता. आता इथे सकारानंतर ट वर्गातील वर्ण रामस योग टीकते. सकाराच्या नंतर ट आलेला आहे त्यामुळे सकाराचा होणार आहे श. सकाराचा शकार होतो आणि ट वर्गातील वर्णाचा क्रमशः ट वर्गातील वर्णामध्ये रूपांतर म्हणजे आदेश प्राप्त होतो. त्यामुळे सकार जो आहे हा सकाराचा शकार होणार आहे
त्यामुळे राम योग श योग टिकते, रामष्टिकते. ओके. चक्रीन, आता आपण जेव्हा संवादामध्ये असं श श असा वेगवेगळा उच्चारत नाही, परंतु इथे पूर्णतः त्याचा पूर्ण अवगमन होण्यासाठी मी मुद्दा म्हणतो श श असं बोलते आहे. जनरली संभाषणामध्ये असा वेगळा श असा बोलला जात नाही. त्याच्यानंतर चक्रीन, परंतु तो शकार तालव्य श आणि मूर्धन्य श यातला फरक मुद्दामून समजावा, कारण हीच या पूर्ण श्रुत्व संधी आणि श्रुत्व संधी मधला गमक किंवा त्याची की पॉइंट तोच आहे. पुढे उदाहरण बघूया आपण. चक्रीन योग ढौकसे, हे मगाशीच बघितलं होतं आपण. न हा त वर्गातील अंतिम वर्ण आहे आणि ढ हा ट वर्गातील द्वितीय वर्ण आहे. त्यामुळे न हा अंतिम वर्ण असल्यामुळे ट वर्गातील अंतिम वर्ण जो असतो न, ट ठ ढ ढ न, त्यामुळे तिथे त्याचा न चा आदेश प्राप्त झालेला आहे. चक्रीन ढौकसे. इथे थोडस ड नाहीये, इथे ढ आहे, इथे टंकण दोष आहे. तत् टीका, हे मगाशीच बघितलं. महान डामरह, आता महान मध्ये न हा तथ दध न त वर्गातील अंतिम वर्ण आहे आणि त्याच्यानंतर काय आलेलं आहे, ड आलेला आहे. हा ट वर्गातील वर्ण आहे. त्यामुळे न च्या जागी ट वर्गातील अंतिम वर्ण प्राप्त होणार, तो म्हणजे ट ठ ड ढ न. त्यामुळे महायोग न योग डामरह. इथे बघायचं दिलेलं आहे न योग ड, म्हणजे ड किंवा ठ कुठलाही आला तरी सुद्धा त्याचा नकार प्राप्त होतो, न चा आदेश प्राप्त होतो. म्हणून महायोग न योग डामरह महान डामरह. उत योग डीन, आता उत त वर्गातील प्रथम वर्ण आहे तो, आणि त्याच्यानंतर ड आलेला आहे ट वर्गातील तृतीय वर्ण. त्यामुळे आता हा प्रथम वर्ण आहे त वर्गातील, त्यामुळे ट वर्गातील प्रथम वर्ण कुठला आहे, त्यामध्ये ड, सॉरी क्षमता, ट. त्यामुळे उ योग ट योग डीन, उड्डीन. महत ठालम, च्या जागी हे थोडस काहीतरी दोष आहे याच्यामध्ये, उड्डीन नाही येणार, उड्डीन येईल. ओके. असतो. आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय समजलं, तर जेव्हा सकारानंतर जेव्हा शकार येतो, इथे बघू शकतो आपण की सकारानंतर जेव्हा शकार येतो तेव्हा स च्या जागी श चा आदेश प्राप्त होतो, आणि ट वर्गाच्या वर्णानंतर जेव्हा ट वर्ग येतो तेव्हा क्रमशः त वर्गातील जो वर्ण असेल, जितवा त्याचा वर्ण असेल, त्याच पद्धतीने ट वर्गातील आदेश प्राप्त होतो. ओके. याच्या पुढे आपण जष्टव संधी बघणार आहोत. तर आपल्याला एक थोडस साम्य बघायचं आहे या दोघांमधलं. तर ते आपण बघू शकतो की श्रुत्व संधीमध्ये काय झालं होतं, सकार आणि त वर्ग हे बेसिक राहिलेले आहेत, म्हणजे प्रथम शब्दातील अंतिम वर्ण दोन्ही संधींमध्ये सेम आहे, सकार किंवा त वर्ग. ओके. फक्त फरक काय झालेला आहे श्रुत्व संधी आणि श्रुत्व संधीमध्ये, तर श्रुत्व संधीमध्ये श शहामृगातला म्हणजे तालव्य श आला आणि च वर्गातील वर्ण आले, आणि श्रुत्व संधीमध्ये जेव्हा आपण बघितलं श्रुत्व संधीमध्ये सकार सेम राहिला होता, प्रथम शब्दातील अंतिम वर्ण सकार आणि त वर्ग सेम आहे, आणि दुसऱ्या वर्ण शब्दातला फक्त श मूर्धन्य आणि ट वर्ग आलेला आहे. तर त्यामुळे त्याचं क्रमशः जे आले असेल त्याप्रमाणे त्याचं रूपांतर होतं. थोडस डिफिकल्ट वाटू शकतं, पण परंतु जर अभ्यासाने आपल्याला नक्कीच याचा प्राप्त होऊ शकतो. हम स्टॉप शेअर करोमि. एवं प्रकारेण वयं श्रुत्वसन्धेः अपि अभ्यासम् अकुर्वन् अग्रिमे चलचित्रे वयं जष्ट्वसन्धिं द्रक्ष्यामः. धन्यवाद.